नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये माई आजीला आता घर मिळाल्यामुळे माई आजी आता घरात असलेल्या देवासमोर हात जोडते. तर आता हे सगळं शिवानीमुळे झाल्याचे माई आजी बोलते. तेव्हा आता वंदना म्हणते की शिवानीचे उपकार ना मी आयुष्यभर विसरणार नाही. तेवढ्याच शिवा तिथे येत म्हणते की बाद झालं उपकार वगैरे. आता सीता म्हणते की मला खात्री होती की आशू आणि शिवा नक्कीच यामध्ये यश मिळवतील म्हणून. तेव्हा आता शिवा म्हणते की याचं सगळं क्रेडिट आशूला जातं बरं का. तर माई आजी म्हणते की म्हणजे शिवा म्हणते की माई आजी ही आयडिया सगळी आशूची होती आणि हे सगळं ना त्याने घडवून आणलं. ते ऐकून आता सगळेजण खुश होतात आणि पाना गँगने आम्हाला सपोर्ट केला. तर हसतच माई आजी म्हणते की एवढं सगळं तुम्ही कसं केलं ते थोडक्यात तरी सांग शिवा. शिवा म्हणते की सांगण्यापेक्षा केलं ना ते महत्त्वाचं आई आजी. आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की माई आजी काय नाही, त्याने ना तुझी खोटी सही घेतली होती आणि त्याचे खोटे डॉक्युमेंट्स बनवले होते, तिथेच आपण फसलो. माई आजी म्हणते काय? तर आशू म्हणतो हो. आणि आता माई आजी राग घेऊन म्हणते की सैतानाला सुद्धा लाज वाटेल त्याच्या वागण्याची अशी. भीती बाळगत आता वंदना म्हणते की पण आता आपल्याला त्याच्यापासून काही भीती नाही ना. आशू म्हणतो की नाही नाही, आता त्याच्यापासून आपल्याला काहीच भीती नाही. ते ऐकताच माई आजी पुन्हा एकदा आशूची दृष्ट काढते आणि म्हणते सैतानाची सुद्धा दृष्ट लागायला नको. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की पाना गँगने सुद्धा यामध्ये आम्हाला खूप मदत केली बरं का. आणि सीता म्हणते की खरंच मला ना आशू आणि शिवा तुमचं खूप कौतुक वाटतंय. वंदना म्हणते की खरंच जावई बापू आम्हाला मुलासारखा मिळाला. इकडे आता घरामध्ये उर्मिला आणि संपदा दोघीही आता एका शेजारी बसलेल्या असतात. उर्मिला काम करत असते आणि संपदा फक्त आता समोर बघत विचार करत असते. तेवढ्यात आता कीर्ती तिथे येते आणि म्हणते की वाव, किती शांतता आहे या घरात आणि आता कसं मन प्रसन्न वाटतं, बरोबर की नाही. तेव्हा संपदा कीर्तीकडे बघते आणि कीर्ती म्हणते की का गं संपदा अशी काय बघतेस माझ्याकडे. कीर्ती म्हणते बघितलं का सगळे घरातून गेले आणि घरातली निगेटिव्हिटी चुटकीसरशी कशी बाहेर गेली ती. आणि आता कीर्ती म्हणते काकू वा, खरंच तू खूप मोठं काम केलं आणि मानलं तुला. उर्मिला म्हणते मी काय केलं आहे असं. तेव्हा आता कीर्ती म्हणते की अगं तू खूप मोठं काम केलं आहेस काकू. आणि कीर्ती म्हणते तू जो निर्णय घेतला तो अगदी बरोबर घेतला. उठून उभा राहत आता उर्मिला म्हणते कीर्ती मला जे वाटलं ना ते मी केलं. उर्मिला म्हणते मी जे काही केलं आहे ते मनापासून केलं, तरीसुद्धा त्यांनी माझ्यावर खोटा आरोप घेतला आहे. कीर्ती म्हणते की आपली आई आहे ना ती त्या शिवाच्या जाळ्यात अलगद अटकली होती आणि जेव्हा तू हा निर्णय घेतला ना तेव्हा हे सगळं शक्य झालं काकू. आणि माझ्या बाजूने जरी कुणी बोललं नाही तरी आरोप माझ्यावर झाले होते म्हणून मला हे सगळं करावं लागल्याचे आता उर्मिला कीर्तीला सांगते. आणि इकडे आता माई आजीच्या घरात सगळेजण एकत्र बसून चहा पित असतात. घराकडे बघत आता सीता म्हणते किती दिवसांनी असा एकत्र चहा पिऊन घरामध्ये आपल्याला आनंद मिळाला आहे. तेवढ्यात आता माई आजी म्हणते की खरं आहे सीताई, या घराच्या भिंतीने ना आम्हाला खूप आधार दिला आहे. दिव्या म्हणते की कीर्तीने डाव तर खेळला पण तो सगळा डाव माझ्या सांगाशी आला आणि आता चंदनसुद्धा दारू प्यायला लागला आहे असा विचार आता दिव्या करत असते. आणि दिव्या म्हणते की मला ना आता आयुष्यभर असंच या घरात बसावं लागणार की काय. नाही नाही, मी असं होऊ देणार नाही आणि त्यासाठी आता मलाच काहीतरी करावं लागेल असं आता दिव्या विचार करते. माई आजी म्हणते हे सगळं आशू आणि शिवामुळे शक्य झालं. या दोघांनी ना आमच्यासाठी खूप खूप काही केलं आहे. तेव्हा तुम्ही आता आराम करा असे माई आजी आशू शिवाला बोलते. वंदना म्हणते की आता तुम्ही अजिबात काळजी करू नका बरं का शिवा आशू. तर आता सीता म्हणते की गेले काही दिवसात ना जे झालं ते झालं. वंदना ताई तुम्ही सुद्धा त्याचा अजिबात विचार करू नका. आणि पटकन तेवढ्यात दिव्या म्हणते की शिवा आता तू तर खूप खुश असशील नाही का, आणि घरी गेल्यानंतर तुला छान झोप देखील येईल बरोबर ना. शिवा म्हणते की दिव्या आता तू असं का बोलतेस. दिव्या म्हणते की विसरलात का तुम्ही सगळे, माझ्या बाळाचा जो घात झालाय तो. तुम्हाला काय, तुम्हाला घर मिळालं ना मग तुम्हाला झाला आनंद, पण माझं काय. सगळेजण आता दिव्याकडे बघू लागतात. दिव्या म्हणते की देणार आहात का तुम्ही माझं बाळ मला परत मिळवून. माई आजी म्हणते की दिव्या काय बोलतेस. तर दिव्या म्हणते थांब ग माई आजी मला बोलू देत. आणि दिव्या म्हणते की आता ना मला शिवाकडून उत्तर हवंय. वंदना म्हणते दिव्या अगं तू काय बोलतेस कळतंय का तुला. तर दिव्या म्हणते की त्या घरातून ना माझं बाळ गेलंय आई आणि माझ्या आयुष्यातला ना सगळ्यात मोठा आनंद हिरावून घेतला आहे.
चंदनसुद्धा आता दारू प्यायला लागलाय आणि मला ना आता सगळा काही पुढे अंधार दिसतोय असे दिव्या सगळ्यांना सांगते. दिव्या म्हणते की शिवा, तुझ्या बहिणीच्या आयुष्यात असा अंधार असताना पुन्हा तू त्याच घरात जाऊन राहणार आहे की काय? ते ऐकताच आता माई आजी म्हणते, दिव्या अगं तू काय बोलतेस, तुला कळतंय का काही? माई आजी म्हणते, सगळ्यांचा विचार करून बोल, यात शिवाचा काय दोष आहे? दिव्या म्हणते, माई आजी मी सगळ्यांचा विचार करूनच बोलते, माझ्यासाठी तर काहीच उरलं नाही. आशू म्हणतो की दिव्या नीट विचार करून बोल. तेव्हा आता दिव्या म्हणते की मी खरं तेच बोलते आणि माझ्या हक्काचं बोलते. सीताई म्हणते, दिव्या अगं आम्हाला तर तुझी काळजी आहे, मग यामध्ये शिवाचा काय दोष? तेव्हा आता दिव्या म्हणते की त्या घरातल्या ना सगळ्यांना मी दोषी ठरवत नाहीच आहे. दिव्या म्हणते की मला जो त्रास झालाय तो देखील मला विसरता येत नाहीये. आणि दिव्या म्हणते की अशा वेळी फक्त मी माझ्या बहिणीकडे एवढंच मागू शकते. आणि आता वंदना देखील दिव्याला गप्प करू लागते, पण दिव्या ऐकायला तयार नसते. दिव्या म्हणते, थांब आई, मला आज बोलू देच. दिव्या आता उठून उभा राहते आणि म्हणते, शिवा आज तुला निर्णय द्यावाच लागेल, तुला या घरात राहणार आहे की तू त्या घरात? दिव्या म्हणते, अशा वेळी तुला तुझ्या बहिणीच्या पाठीमागे उभा राहायचं की तुला तुझ्या संसारात त्या घरात आनंदी राहायचंय? माई आजी म्हणते, दिव्या अगं तुझ्या जिभेला आवर घाल, काय बोलतेस तू, तुला कळतंय का काही? दिव्या म्हणते, मी जे बोलते ना ते अगदी बरोबर बोलते आणि काही जरी झालं तरी आज शिवाला निर्णय हा द्यावाच लागेल. आणि जर तू ते घर सोडून गेली तर आज मी तुझ्यासाठी मेली. दिव्याचे ते बोलणे ऐकून आता सगळ्यांना धक्का बसतो आणि दिव्यानी शिवाला आता तिच्या याच घरी राहायचं सांगितलेलं असतं. दिव्या म्हणते की परत एकदा विचार कर शिवा, तू जर ते घर चूज केलं ना, आजपासून मी तुझ्यासाठी मेले. शिवाला आता धक्का बसतो आणि ते ऐकून आता शिवा म्हणते, दिव्या हे मी कसं करू शकते? दिव्या म्हणते, नेहमी तर तुम्हाला म्हणते तुझ्यासाठी मी काहीही करेन आणि काहीही करायला तयार आहे, मग आज का मागं हटतेस शिवा? माई आजी म्हणते की दिव्या यामध्ये तू शिवाला मध्ये आणू नकोस, तिचा काय दोष? तर आता माई आजीकडे बघत दिव्या म्हणते की तिचा दोष वगैरे काही नाही, फक्त ती माझी बहीण आहे. तेव्हा बहीण या नात्याने तिला माझी बाजू घ्यावीच लागेल. दिव्या म्हणते की माझं तर सगळंच गेलं, माझं बाळही गेलं, तेव्हा अशा या परिस्थितीत तिने माझ्यासोबत राहावं असं मला वाटतंय. आणि त्या घरात गेल्यानंतर त्या घरामुळेच माझं बाळ गेलं आणि त्या घरात जाण्याचा निर्णय हिचाच होता. ते ऐकताच आता सीताई उठून उभा राहते आणि लगेच आता वंदना म्हणते, हे बघा जे झालंय ते झालं. तर सीताई म्हणते, यामध्ये शिवाची काही चूक नाहीये, नेहमी ही मुलगी तुझ्या पाठीमागे उभी राहते दिव्या, आणि आम्ही सगळेच तुमच्यासोबत आहे. मग दोन घरामध्ये शिवा कशी निवड करणार तूच सांग दिव्या, आणि दोन्ही घर तिचेच आहे. त्यानंतर आता सीताई म्हणते की हे बघ दिव्या, झालेला प्रकार मलाही कळतो आणि त्यासाठी मी तुझी माफी मागते. असे म्हणत आता सीताई दिव्याला हात जोडते. वंदना म्हणते की सीताई तुम्ही नका माफी मागू. उठून उभा राहत माई आजी म्हणते की दिव्या ताबडतोब हे सगळं थांबव. माई आजी म्हणते, जे काही झालं ते भरून येणार आहे का? आणि या सगळ्यांच्या वतीने मी तुझी वाटलंच तर माफी मागते. असे म्हणत माई आजी दिव्याला हात जोडते आणि तेवढ्यात चंदन तिथे येतो आणि चंदनने ते सगळं ऐकलेलं असतं. ताबडतोब चंदन म्हणतो, माफी तर दिव्याने मागितलेली पाहिजे. तर आता शिवा म्हणते की चंदन तू शांत हो. तर चंदन म्हणतो, थांब शिवा, मला आज बोलू दे. चंदन म्हणतो की दिव्या कशामुळे तू शिवाला आणि सीताईला माफी मागायला लावते? यामध्ये त्यांची काय चूक? चंदन म्हणतो की तू कुणाला काय बोलतेस याचं तुला भान असतं का? आपल्यासोबत जे झालं ना ते वाईटच झालं, पण त्यामुळे ते परत येणार आहे का मला सांग ना तू? अशाही परिस्थितीत आशू आणि शिवा आपल्यासोबत उभे होते हे तू विसरलीस का दिव्या? असे आता चंदन विचारतो. चंदन म्हणतो की आपण त्यांच्या घरात राहत होतो, आपलं घर गेलेलं असताना देखील ते त्यांच्या घरी आपल्याला सगळ्यांना घेऊन गेले, आपलं घरही त्यांनी मिळवून दिलं, आणि असं सगळं होऊन देखील तू शिवासोबत असं कसं वागू शकतेस दिव्या? असा प्रश्न आता चंदनने केलेला असतो. चंदन म्हणतो, दिव्या हे चुकीचं आहे. तर दिव्या म्हणते, माझ्यासोबत जे झालं त्याचं काय चंदन? तर लगेच आता चंदन म्हणतो की अगं पण तो एक इन्सिडन्स होता आणि तू आता असे त्यांना त्रास देऊन तुझं बाळ परत काही येणार आहे का? असे चंदन ओरडतो. आणि तसं जर असेल ना तर हे जे चालू आहे ते तू तसंच चालू ठेव. दिव्याला राग येतो. दिव्या म्हणते, माझा नवराच जर माझ्यासोबत नाही तर मी बोलून काय करणार? रागाने दिव्या आतमध्ये निघून जाते. त्यानंतर आता चंदन शिवाला म्हणतो की शिवा तू कसलाही विचार करू नको आणि प्लीज असं काही
मनातही आणू नको, तू तुझ्या घरी सुखाने राहा. आणि तेवढ्यात आता सीताई म्हणते की चला आम्हाला आता निघायला हवं. आणि आता सीताई ही आशू आणि शिवासोबत निघते. आशू म्हणतो की हे बघ चंदन, जे झालं ना ते वाईटच झालं. तेव्हा या परिस्थितीसुद्धा तू दिव्याला जप आणि दोघेही काळजी घ्या. इकडे आता कीर्ती ही किचनमध्ये आलेली असते आणि कीर्ती आता आनंदी होऊन आता खीर करू लागते. तेवढ्यात उर्मिला तिथे येते. उर्मिला म्हणते कीर्ती काय करतेस ग? तर कीर्ती म्हणते की काकू खीर करते मी. घरातली सगळी निगेटिव्हिटी निघून गेली ना, तेव्हा सगळेजण आता आनंदी आहे आणि यासाठी मी गोडाधोडाची खीर करते. आणि तेवढ्यात आता उर्मिला म्हणते की अगोदर गॅस तर पेटव. तेवढ्यात आता कीर्ती म्हणते हो हो पेटवते ना. आणि उर्मिला आता खीर करायला घेते. तेवढ्यात कीर्ती म्हणते की काकू तू खुश आहे, आनंदी आहे हे मला माहिती आहे, पण तू चेहऱ्यावरून नाही दाखवलंस तरी चालेल. ते ऐकून आता उर्मिला म्हणते दिव्या अगं तुझं काय चाललं ग? हा माझ्यासाठी काय जिंकण्याचा किंवा हरण्याचा प्रश्न होता का? अजिबात नाही. आणि त्यासाठी आता उर्मिला म्हणते की त्यामुळे हे माझ्यासाठी सेलिब्रेशन वगैरे काहीच नाही आहे. तर आता कीर्ती म्हणते ठीक आहे, पुढे काय करायचं ते सांग ना काकू. आणि आता कीर्ती खीर करू लागते. त्यानंतर आता इकडे सीताई घरी येते आणि सीताई आता उर्मिलेला बोलावते. उर्मिला तिथे येता जाता सीताई म्हणते हे बघ उर्मिला, आता जे झालंय ते झालं आणि त्यासाठी आपण आता दुःखाला धरून कवटाळून बसायचं नाही आणि त्याचा आता विचारही करायचा नाही. कुठलाही विषय आपल्या नात्यामध्ये येत नाही आणि घरातली शांतता भंग होत नाही याचा विचार करायचा उर्मिला, अशी सीताई बोलते. म्हणते की उर्मिला, महत्त्वाचं म्हणजे आपण घरातले मोठे आहोत तेव्हा आपणच समजून घ्यायला हवं. मी काय बोलते ते कळते ना तुला उर्मिला. सीताई म्हणते की म्हणजे आता ही सगळी मंडळी त्यांच्या घरी गेली तेव्हा तू सुद्धा मनात काही ठेवू नकोस उर्मिला, अशी सीताई उर्मिलाला समजावते. तेव्हा आता सीताई म्हणते कुणाच्याही बाबतीत काही अडी ठेवू नकोस, शिवाच्या बाबतीत देखील नाही आणि त्यांच्या घरच्यांच्या बाबतीत देखील. ते ऐकताच आता उर्मिला म्हणते की ताई, मला दिव्याने माझ्यावर आरोप केला ना तेव्हा एवढं वाईट वाटलं नाही. जेव्हा तू त्या दिव्यावर विश्वास ठेवला ना आणि माझ्यावर आरोप केला तेव्हा मला वाटलं. तर सीताई म्हणते की उर्मिला असं काहीच नाही आहे ग, तू काहीही गैरसमज करून घेऊ नकोस. सीताई म्हणते की मला असं कधीच वाटलं नाही की हे तू करू शकतेस. फक्त मी असं का म्हणाले की पुन्हा नव्याने तोंड कुठे फुटायला नको म्हणून. उर्मिला म्हणते हे बघ सीताई, माझी तू सगळ्यात जवळची व्यक्ती आहे आणि माझी ताई, जिचाच माझ्यावर विश्वास नाही आहे तेव्हा मला कसं वाटेल. आणि हे जेव्हा मला कळलं ना तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली, असे उर्मिला सीताईला बोलते. उर्मिला म्हणते की त्याचंच मला जास्त दुःख झालं. तर सीताई म्हणते उर्मिला असं काहीच नाही आहे. उर्मिला म्हणते काहीच नाही कसं ताई? उर्मिला म्हणते काही जरी असलं तरी तुझ्यात आणि माझ्यात जर कोणी आलं तर ते मी अजिबात सहन करणार नाही, मग ती शिवा असो किंवा दुसरं कोणी. तर सीताई म्हणते उर्मिला तू अगोदर शांत हो बरं. आता उर्मिलाचा हात हातात घेत सीताई म्हणते की हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव उर्मिला, तुझ्या आणि माझ्यामध्ये कोणीच येऊ शकत नाही आणि हेच अंतिम सत्य आहे. तर आता उर्मिला खुश होते. आणि इकडे आता सगळेजण देसाईंच्या घरात आता जेवायला बसलेले असतात. लक्ष्मणही आता तिथे येतो आणि शेवाईची खीर बनवल्याचे बघ. लक्ष्मण म्हणतो की अरे वा, आज घरात गोडाधोडाचं जेवण आणि शेवाईची खीर कशाबद्दल? तेव्हा आता कीर्ती म्हणते की काका अरे असं काय करतोय? घरात बघितलं का किती शांतता आहे ती? कीर्ती म्हणते की घरात बघ किती प्रसन्न वातावरण आहे, घरात अशी किती प्रसन्न वातावरण आहे, कुणाची कटकट नाही, कुणाचा गोंधळ नाही, कुणाचा आरडाओरड नाही. शिवा आता गप्प असते. कीर्ती म्हणते घरात अशी पॉझिटिव्हिटी झाली आणि निगेटिव्हिटी घरातून बघ कशी पळून गेली ती. तेवढ्यात आता निगेटिव्हिटी म्हणजे काय मला कळलं नाही, असे आता लक्ष्मण कीर्तीला विचारतो. सुहास म्हणतो की तिला असं म्हणायचं की गेले काही दिवस काही ना काही कारणामुळे गोंधळ होत होता, घरात प्रसन्न वातावरणच नव्हतं. आशू म्हणतो की यामुळे शिवाला सुद्धा त्रास झालाय. लक्ष्मण म्हणतो तिला तर त्रास होणार कारण तिच्या घरचे आहेत ते. लक्ष्मण तेव्हा लगेच आता कीर्ती सुहासला म्हणतो तुम्ही जे बोलताय ते चुकीचं बोलताय. तर उर्मिला म्हणते की हो, हे सुद्धा तिचंच घर आहे ना. उर्मिला म्हणते की पण शिवाने आता ठरवायला हवं तिचं नेमकं घर कोणतं ते ऐकताच आता शिवा ही उर्मिलाकडे बघते. उर्मिला म्हणते की आता ती आपल्यासोबत आहे, आपल्यासोबत जेवते आणि आपल्या घरात आहे, म्हणजे तिने ठरवलं की तिचं घर कोणतं आहे ते, असे उर्मिला सांगते. तेवढ्यात आता आशू म्हणतो की काकू बस झालं, मला काही कळलं नाही तुला नेमकं काय म्हणायचं ते.
आशू म्हणतो की आपण काय खेळ खेळतोय का शिवाने कुठलं घर निवडायचं म्हणजे. तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की आशू तू गप्प राहा. आणि बोट करत आता कीर्ती म्हणते की आशू तू सुद्धा काकूशी नीट बोलायचं. तर आशूला धक्का बसतो आणि आता सीताईला राग येतो. सीताई म्हणते कीर्ती बस आणि आता एक शब्दही बोलू नकोस. कीर्ती म्हणते की आई तुझं असंच असतं. तर लगेच आता सीताई म्हणते की एक शब्दही पुढे बोलू नकोस कीर्ती. सीताई म्हणते जे झालंय ते झालंय. हे घर तिचं का ते घर तिचं ये असं काहीच नाही. दोन्हीही घर शिवाचे आहेत. सीताई म्हणते की आणि शिवाच्या घरचे गेले म्हणजे आपण विषय काढायचा आणि चर्चा करायची हे आता आपण अजिबात करणार नाही आहोत. सीताई म्हणते की कोणी काहीही बोलणार नाही. कीर्ती तू हे चांगलं लक्षात ठेव. शिवाच्या डोळ्यात आता आलेलं असतं ते पाणी. लगेच आता सीताई म्हणते की शिवा जेव बाळा तू. तर आशू म्हणतो की हे बघ शिवा जेवायवर असा राग काढायचा नसतो आणि डोळ्यात पाणी आणायचं नसतं जेव. आणि आता शिवा ही विचार करू लागते. तर आता कळलाव्या कीर्तीचे सत्य शिवा कशी बाहेर आणते आणि दिव्या प्रेग्नंट नसल्याचे बाहेर आणून आता शिवा कोणता निर्णय घेते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.